नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी NMMS व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा घटक आहे चक्रवाढ व्याज. आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहे चक्रवाढ व्याजावरील टाईप नंबर 2 ची उदाहरणं. चला तर मग आपण सुरू करूया. बघा, प्रश्न पहिला असा आहे की दर साल दर शेकडा दशादशे 10 दराने 10,000 रुपयाचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज काढा. तर याच्यामध्ये तुम्हाला हा जो व्याजदर दिलेला असतो तो आहे 10%. मुद्दल दिली आहे 10,000 रुपये आणि कालावधी दिलाय तुमचा 3 वर्ष. तर वर्गामध्ये जो तुमचा फॉर्म्युला आहे, कुठला फॉर्म्युला आहे बघा, अमाऊंट इज इक्वल टू P ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 ब्रॅकेट रेज टू पॉवर n या फॉर्म्युलाचा वापर करून आपण इथं स्कॉलरशिपला गणिते सोडवणार नाही. तर मी तुम्हाला देणार आहे शॉर्टकट ट्रिक. त्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे आणि कमी वेळेमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे, काढायचं आहे. तर चला बघूया आपण कुठली ट्रिक आहे. बघा, याच्यामध्ये पद्धत क्रमांक मी 1 घेतो. पद्धत क्रमांक 1 घेतो. सुरुवातीला काय करा, 3 वर्ष मुदत दिलेली आहे पहा. तर तुम्ही काय करायचं, पहिले वर्ष, त्याच्यानंतर दुसरे वर्ष आणि आणखी एकदा आहे त्याच्यामुळं तिसरे वर्ष असं सुरुवातीला मांडून घ्यायचं. ओके. तर तुम्ही काय करायचं आहे, मुद्दल जे आहे ते तुमचं आहे 10,000. त्या 10,000चे तुम्हाला 10% काढायचे आहेत. त्याच्यामुळं तुम्ही काय करायचं बघा, हे 10,000 आहेत आणि 10,000चे 10%. तर शॉर्टकट सांगतो, याच्यामधले हे शेवटचे 2 झिरो विसरा, उरलं 100. या 100वरती हे 10 मल्टिप्लाय करा. पहिल्या वर्षीचं जे व्याज येणार आहे ते व्याज आलं तुमचं 1,000. किती आलं, 1,000. असंच दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी सेम लिहून घ्या, लिहून ठेवा. चला, आता चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावरील व्याज आकारणे असते. पहिल्या वर्षी जे व्याज येईल त्या व्याजावरचं आणखी एकदा व्याज काढायचं. दुसऱ्या वर्षी जे व्याज येईल त्याच्या व्याजावरचं आणखी एकदा व्याज काढायचं. म्हणजे मला काय करावं लागेल बघा, याच्यामध्ये हे जे 1,000 आहे, या 1,000चे सुद्धा मला 10% काढावे लागतील. मग परत एकदा शॉर्टकट काय, 1,000चे तुम्हाला जेव्हा 10% काढायचे आहे तेव्हा हे 2 शून्य विसरा, उरलं 10 आणि इथलं 10 म्हणजे 10 किती झाले, 100. म्हणजे याच्यावरती हे व्याज आलं 100. तेच तुम्ही तिसऱ्या वर्षासाठी या ठिकाणी लिहून ठेवा. परत मला काय करायचं आहे, दुसऱ्या वर्षी जे व्याज आलेलं आहे तर ते दुसऱ्या वर्षी किती व्याज आले बघा, 1,000 आणि 100 किती होतात, 1,100 होतात. या 1,100चे परत एकदा तुम्हाला किती टक्के व्याजदर आहे तोच घ्यायचा, 10%. मग 1,100चे 10% म्हणजे परत हे 2 शून्य विसरा तुम्ही, उरला 11 आणि 10. 11 गुणिले 10 झालं हे 110. आता या सर्व व्याजांची तुम्ही करायची आहे बेरीज. ओके. 1,000 1,000 1,000 इथं होईल 3,000, अधिक हे 100 आणि 100 होईल 200 आणि हे होईल 110. तर सरळ सरळ चक्रवाढ व्याज, सरळ सरळ आपल्याला बघायचं आहे चक्रवाढ व्याज. बघा किती येते, देअरफॉर चक्रवाढ व्याज बरोबर किती पाहायची बेरीज, 3,200 आणि वरचा 100 म्हणजे 3,300 आणि हे 10 रुपये म्हणजे 3,310 रुपये. ओके. बघा, प्रत्येक वर्षी जे व्याज येईल त्या व्याजावरील सुद्धा व्याज तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे. तर ते असतं चक्रवाढ व्याज. आता हेच एक्झाम्पल तुम्हाला मी पद्धत क्रमांक 2नीही सोडवून देतो. पद्धत क्रमांक 2 मध्ये काय करावं लागेल, अगोदर रास काढावं लागेल. तर काय काय वेळा स्कॉलरशिपमध्ये अशी पण उदाहरणं येतात की नुसती रास तुम्हाला काढायला विचारलेली असते, तरी सुद्धा वर्गातली ते मोठं सूत्र तुम्ही वापरू नका. याच ट्रिकने जावा की तुम्हाला रास मिळून जाईल. काय करावे, सुरुवातीला मुद्दलाची रक्कम लिहून घ्यावी 10,000. त्याच्यानंतर तुम्हाला व्याजदर आहे 10%. मग 10% म्हणजे 100ला 10 रुपये वाढवून आले म्हणून किती होतील मग 110 रुपये. मग इथं कसं लिहायचं, 100वर म्हणून 100 खाली, च्यावर किती वाढवून आले 10 म्हणून 110 रुपये.
असं तुम्हाला दुसऱ्या वर्षी पण ते रिपीट करायचं आहे. नंतर ते 110 आणि तिसऱ्या वर्षी सुद्धा तुम्हाला हे परत रिपीट करायचं आहे 110. आता करायचे तुम्ही आकडेमोड. त्याच्यामध्ये बघा ह्या 2 झिरोला हे 2 झिरो जातील, या 2 झिरोला इथले 2 झिरो जातील. परत हा 0 आणि हा 0 कॅन्सल होईल. हा 0 आणि इथला 0 जाऊ शकतो. ओके, तर इथं उरलं 1 नाही लिहिलं तरी चालेल. इथं 110, इथं उरला 11 आणि इथं उरला 11. आता तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल इथं की इथं 11 आलेला आहे, इथं 11 आहे आणि इथं 11 आहे. म्हणजे 11चा 3 वेळा गुणाकार, 11चा क्यूब, 11th क्यूब किती आहे तुमचा 1331 आणि हा वरचा जो 0 आहे तो याला देऊन टाका. म्हणजे आपलं रासचं काय उत्तर आलं बघा 13,310 रुपये, की ज्या राशीमध्ये मुद्दल जे आहे ते ॲड आहे. रास कशी असते मुद्दल अधिक व्याज. आता याच्यातलं व्याज फक्त आपल्याला बाजूला घ्यायचं आहे. म्हणून चक्रवाढ व्याज बरोबर बघा, चक्रवाढ व्याज बरोबर काय करायचं तुम्ही या अमाऊंटमधून म्हणजे रासमधून तुम्ही काय करायचं मुद्दल जे आहे ते मुद्दलाची रक्कम मायनस करायची. आता रास आलेले 13,310 रुपये. याच्यातून तुम्ही मुद्दलाची रक्कम म्हणजे ही जी 10,000 आहे ती वजा करा. तर तुमचं उत्तर किती रुपये येणार आहे बघा. 10,000 सरळ सरळ गेले तर 3,310 रुपये हे झालं तुमचं चक्रवाढ व्याज. म्हणजे दोन्ही पद्धतीपैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती करा. नुसतं चक्रवाढ व्याज विचारलं तर पहिली पद्धत वापरू शकता किंवा दुसरी, आणि रास विचारली तर मग मात्र तुम्हाला काय करायचं आहे पद्धत 2 वापरायची आहे. ओके, किंवा असंही करू शकता रास विचारले तर हे जे आलेलं व्याज आहे ते मुद्दलामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आलेलं व्याज मुद्दलामध्ये ॲड केलं की काय मिळते रास मिळते. आणि जर समजा नुसतं व्याज काढायचं असेल तर तुम्हाला रासमधून मुद्दल काय करायची आहे वजा करायची आहे. येते लक्षात. चला अशाच प्रकारे परत आपण एक पुढचं एक्झाम्पल या ठिकाणी बघूया. बघा उदाहरण क्रमांक 2 काय आहे 10% तुम्हाला व्याजदर दिलेला आहे आणि मुद्दलाची रक्कम जी आहे ती तुम्हाला 20,000 दिलेली आहे. किती कालावधी आहे 3 वर्ष. तर सेम आपण काय करूया पद्धत क्रमांक 1 करूया. या पद्धत क्रमांक 1 मध्ये तुम्हाला 3 वर्ष मुदत दिली आहे. तर काय करावं लागेल मला लिहून ठेवावं लागेल की पहिले वर्ष, त्याच्यानंतर दुसरे वर्ष, ओके, आणि त्याच्यानंतरचं तिसरं वर्ष. बघा तिसरे वर्ष. ओके, मग काय करू आपण किती मुद्दल तुमचं आहे 20,000. या 20,000चे 10%. आता 10% म्हणलं की 2 शून्य विसरा, 200 गुणवले 10 किती रुपये झाले रे 2,000. पर दुसऱ्या वर्षी मांडून घ्यायचं आहे असं, तिसऱ्या वर्षी मांडून घ्यायचं आहे असं. चक्रवाढ व्याजाची काय पद्धत आहे आपल्याला, तर चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावरील व्याज आकारणे आहे. तर या 2,000 वरती तुम्हाला किती टक्के घ्यायचं आहे परत एकदा 10% घ्यायचं आहे. तर 2,000चे वरचे 2 शून्य जर आपण विसरलो तर उरलं 20. 20 गुणिले 10, 20 10 200 हे येईल. याचं व्याज 2,000चं 10% 200 रुपये. तेच तिसऱ्या वर्षाला लागू करा. परत चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावरील व्याज आकारणे आहे. त्याच्यामुळं मी काय करेन दुसऱ्या वर्षीचं किती व्याज आलंय बघा एकूण 2,000 आणि 200 म्हणजे 2,200 रुपये आलेलं आहे. आणि या 2,200चे तुम्हाला 10% जर काढायचे असतील तर हे 2 शून्य विसरा, उरलं 22. 22 गुणिले 10 येईल तुमचं 200. बघा याच्यावरती तुम्हाला 10% करायचं आहे. याचं येईल उत्तर तुमचं 220 रुपये. ओके, आणि या सर्व व्याजांची जर तुम्ही काय केली बेरीज केली 2 2 4 आणि 2 हे झाले 6,000 रुपये. याच्यामध्ये प्लस करा हे 400 रुपये आणि याच्यामध्ये हे करा 220 रुपये. तर एकूण चक्रवाढ व्याज बघा किती येते. एकूण चक्रवाढ व्याज किती येते बघा. सर्व व्याजांची तुम्ही बेरीज करा तर 6 4 ने 2 म्हणजे 6,600 वरचे 20 रुपये. तर एकूण तुमचं व्याज आलेलं आहे 6,620 रुपये. तर अशाच पद्धतीनं मी काय करणार आहे पद्धत क्रमांक 2 जी आहे त्या पद्धत क्रमांक 2नी आपण एवढं व्याज येतंय का हे या ठिकाणी पाहूया. पद्धत क्रमांक 2. तर सुरुवातीला तुम्हाला काढून घ्यायचे आहे रास. तर रास काढत असताना नेहमी फॉर्म्युला कसा आहे बघा. सुरुवातीला लिहायची तुमची मुद्दलाची रक्कम ही झाली तुमची 20,000. ओके, गुणुले किती टक्के व्याजदर आहे 10%. याचा अर्थ 100ला 10 रुपये वाढवून येतील म्हणजे 110.
म्हणून काय करायचं 100 खाली लिहायचं 100वर 10 म्हणजे 110 असं तुम्हाला दुसऱ्या वर्षी रिपीट करायचं आहे आणि असं तुम्हाला तिसऱ्या वर्षी रिपीट करायचं आहे. ओके, आकडेमोड करून घ्या, कॅल्क्युलेशन्स करून घ्या. 2 झिरोला 2 झिरो कॅन्सल झाले, या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल झाले. परत इथं 1 झिरो या झिरोला कॅन्सल होऊ शकतो, इथं 1 झिरो या झिरोला कॅन्सल होऊ शकतो. तो काय मिळेल मला, इथं मिळेल 2 उरला आहे बघा. इथं मिळेल 110 110, इथं मिळेल 11, इथं मिळेल 11. ओके, तर 11 इथं तुमचा आलेला आहे 3 वेळा. 11 11 आणि 11 एखादी संख्या 3 वेळा आली म्हणजे तिचा 3 वेळा गुणाकार म्हणजे क्यूब सांगायचा तुम्ही. तुमचे 1 ते 30 पर्यंतचे क्यूबचं पाठांतर पाहिजे. ओके, सो इथं किती येणार आहे बघा 1331 आणि हा वरचा त्याचा देऊयात आपण 0. तर ते आता 2 ने याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर 2 गुणिले 0 0, 2 एके 2, इथं झालं तुमचा 2 त्रिक 6, परत 2 त्रिक 6 आणि 2 एके 2 म्हणजे उत्तर येईल तुमचं 26,620 रुपये झाली रास. कधी कधी तुमचं नुसतं रास विचारले असेल तर तुम्ही हे इथंपर्यंत थांबवू शकता. पण तुम्हाला जर चक्रवाढ व्याज विचारलं तर तुम्ही काय करायचं आहे बघा, चक्रवाढ व्याज बरोबर या रासमधून तुम्हाला काय करायचं आहे बघा, मुद्दल वजा करायचं आहे. कारण रास म्हणजे काय असते, मुद्दल अधिक व्याज असते. ओके, मुद्दल अधिक व्याज असते. तर रास आली तुमची 26,620 रुपये वजा मुद्दलाची रक्कम आहे तुमची 20,000. सरळ सरळ 26,000तनं 20,000 गेले तर 6,000 राहिले आणि वरचे 620. तर अशा पद्धतीने तुमचं उत्तर येईल चक्रवाढ व्याजाचं 6,620 रुपये. तुम्हाला जर पहिल्या पद्धतीने गेला आणि रास विचारली तर तुम्ही काय करा, आलेलं जे चक्रवाढ व्याज आहे ते तुम्ही या मुद्दलामध्ये काय करू शकता, मिसळू शकता. हे 20,000 आणि हे 6,600 असं तुमचं येईल 26,620 रुपये, जे इथं तुम्हाला रास म्हणून दाखवते. कोणतीही पद्धत वापरा जी तुम्हाला सोपी वाटेल, फक्त लेंदी पद्धत करू नका. वर्गातील सूत्राचा वापर करून जर तुम्ही सोडवायला गेला तर तुम्हाला वेळ जास्ती लागेल आणि तुम्हाला इतर प्रश्नांना जो वेळ द्यायचा आहे त्याच्यासाठी वेळ अपुरा पडेल. त्याच्यामुळे नेहमी शॉर्टकट पद्धती ट्रिक्स आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, चला तर मग आपण आणखी एक पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. इथं उदाहरण क्रमांक 3 काय सांगते बघा. उदाहरण क्रमांक 3 जे आहे, दशादशे 2 दराने म्हणजे दर जो दिलाय तो आता बदललाय बघा. इथं आम्ही दर दिलाय तुम्हाला 2%. ओके, आणि मुद्दलाची रक्कम दिली आहे तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट 2 लाख रुपये. तर काढायचं आहे तुम्हाला 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज. तर काय पद्धत सांगितली आपण, तर सेम पद्धत करायची आहे. इथं तुम्ही मांडून घ्या पहिले वर्ष, त्याच्यानंतर इथं तुम्ही मांडून घ्या दुसरे वर्ष आणि आणखी एकदा असेल हे तिसरे वर्ष. ओके, आता मुद्दलाची रक्कम जी आहे ती मुद्दलाची रक्कम आहे बघा तुमची 2 लाख. 2 वर हे 5 शून्य येतील. याचे तुम्हाला 2% करायचं आहे. तर हिंट दिलेल्या पद्धतीनं 2 लाखाचे वरचे 2 शून्य तुम्ही विसरून जावा. इथं राहील बघा, इथं राहील तुमचं हे 2,000 रुपये. त्या 2,000ला 2 ने गुणा ना, मग 2,000 गुणवले 2, वरचे 2 शून्य विसरा ना, टक्के म्हणजे 100. 100चे ते 2 शून्य या 2 शून्याला कॅन्सल झाले. मग राहिलं किती 2,000. ते 2,000 दोन्ही 4,000 म्हणजे पहिल्या वर्षी व्याज येईल 4,000. असं रिपीट करा, हे मांडून घ्या फक्त एकाखाली एक. चला, आता चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावरील व्याज हे तुम्हाला मी खूप वेळा सांगितलंय. तर या परत 4,000चे तुम्हाला काय करायचं आहे, या परत 4,000चे तुम्हाला 2% काढायचं आहे. कसं काढणार आहे तुम्ही, हे जे 4,000 आहे आणि हे 2% आहे, वरचे 2 शून्य विसरा, किती राहिलं 40 गुणिले 2 म्हणजे हे झाले तुमचे 80 रुपये. आणि तेच रिपीट करा तिसऱ्या वर्षासाठी. आता दुसरं वर्ष संपल्यानंतर त्याच्यावरचंही व्याज आपल्याला काढायला पाहिजे, व्याजावरचं व्याज काढायला पाहिजे. म्हणजे 4,000 आणि 80 किती झाले बघून घ्या. 4,000 आणि 80 झाले बघा. 4,080 याच्यावरचं तुम्हाला 2% काढायचं आहे. तर काय करचाल तुम्ही, 4,080 गुणिले 2 भागिले 100. तर लक्षात घ्या, आता इथं बघा एका शून्याला 1 शून्य कॅन्सल झाला. हे 408 आणि इथं येईल तुमचं 2 भागिले 10. तर इथं 2 भागिले 10 म्हणजे एखाद्या संख्येच्या छेदस्थानी जर 10 असेल तर डावीकडे एक घर सरायचं म्हणजे याचं उत्तर येणार आहे 0.2.
2 ने मल्टिप्लाय करून घ्या. 8216 हातचा आला 1, 2 0 0 आणि 1 ला 1 आणि बेचूक किती आले 8 आले. डेसिमल 1 सरायचा 81.6. तर याचं आपलं उत्तर आलेलं आहे इथं 81.6. हे 6 म्हणजे 60 पैसे असतात. हे 6 म्हणजे 60 पैसे असतात. तुम्ही 60 लिहिलं तरी चालेल, नुसतं 6 लिहिलं तरी चालेल. ऑप्शन कसा आहे तोही तुम्ही तिथं बघायचा आहे. 60 असेल तरी चालतो, नुसता 6 असेल तरी सुद्धा चालतो. या सगळ्या व्याजांची बेरीज करून घ्या. 4 आणि 4 8 आणि 4 हे होईल इथलं 12,000 रुपये प्लस याच्यामध्ये 8 आणि 8 16 हे 160 रुपये आणि याच्यावरती येईल वरचे 81.60 पैसे. तर हे सगळे जर तुम्ही एकूण चक्रवाढ व्याज काढताना सगळे जर बेरीज केले तर मेन तुम्हाला ऑप्शन जो आहे तुमचा तो मिळून जाईल. ओके, चला तर मग आपण करूयात आता या सगळ्यांची ॲडिशन एकाखाली एक घ्या. हे 12,000 पॉईंट काय नसतो म्हणजे 0 0 द्या. 160 बघा इथं पॉईंट द्यायचा, हे 0 0 160 इथं लिहायचं तुम्हाला 0 6 आणि 1 महत्त्वाचं हे आहे. परत पॉईंट खाली पॉईंट द्या, हे 60 येईल आणि 81 तुम्हाला इथं लिहायचं आहे. याच्यामध्ये अजिबात मिस्टेक करू नका, एकदम सिंपल आहे आकडेमोड. ओके, तर याच्यामध्ये हे 0 येईल, याच्यामध्ये 6 येईल, 1 अशी 1 येईल, 8 आणि 7 14 होतील, हातचा 1 आला, 1 आणि 1 2 होईल. ओके, 2 अशी 2 आणि 1 अशी 1 म्हणजे 12,241 12,241.60 पैसे एवढं तुमचं येणार आहे व्याज. ओके, तर एवढंच व्याज आपण आता पद्धत क्रमांक 2 ने पण काढून घेणार आहे. तर या दोन्हीही पद्धतीचा तुम्ही भरपूर सराव करा. अशा 2 वर्षाची सेपरेट एक्झाम्पल सोडवा, 3 वर्षाची सेपरेट एक्झाम्पल सोडवा, भरपूर वेळा आकडेमोड करा. डायरेक्ट 10% काढायचं आहे, 2 शून्य विसरा आणि मल्टिप्लाय करा. 2% काढायचा आहे, 3% काढायचा आहे, 5% काढायचा आहे. तर याच्यावरचा सराव हा अत्यंत गरजेचा आहे. ओके, याच्या पुढील व्हिडिओमध्ये टाईप नंबर 3 वरची मी उदाहरणं तुम्हाला घेणार आहे. 1.5 वर्षाचं व्याज काढा, 2.5 वर्षाचं व्याज काढा, 3.5 वर्षाचं व्याज काढा, 4.5 वर्षाचं व्याज काढा. तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा आहे. ओके, आणि अशाच अनेक चांगल्या महत्त्वाच्या ट्रिक्स मिळवण्यासाठी आपला दृष्टी ऑनलाईन क्लासेसचा जो यूट्यूब चॅनल आहे तो तुम्ही नक्की सबस्क्राईब करायचा आहे. ओके, चला पद्धत नंबर 2 ने आपण रास काढून घेणार आहे. तर बघा, रास बरोबर अगोदर लिहावी मुदलाची रक्कम 2 लाख म्हणजे तुमचे येईल इथं 2 लाख गुणुले आता किती टक्के व्याजदर दिलाय हो, 2% व्याजदर दिलाय का नाही, म्हणजे 100ला जर 2 रुपये वाढवून आले तर 102 रुपये झाले. म्हणजे 100 खाली लिहायचा, 100वर 2 वाढले म्हणजे 102. असं तुम्ही दुसऱ्या वर्षी रिपीट करायचं आहे, परत हे 102 आणि तिसऱ्या वर्षी रिपीट करायचं आहे, परत हे 102. आता हा मिडल 0 वगैरे तुम्ही बिलकुल कॅन्सल करू नका. हे 2 0 तिरके जातील, मधला 0 जाणार नाही. हे 2 0 इकडं कॅन्सल होतील आणि हा जो 1 0 आहे तो इकडं कॅन्सल होईल. तर किती उरतंय बघा, इथं उरतंय 2, परत इथं उरतंय 102, परत इथं उरतंय 102 आणि इथं उरतंय 102. याला भागिले किती आहे हो, 10 आहे. तर परत एकदा आपण जर इथं भाग घालवला तर बघा, इथं 2 1 2 आणि इथं 2 5 10 तुम्ही खाली भाग घालवू शकता. आता 102 जो आहे तो 3 वेळा आलेला आहे, म्हणजे तुम्हाला 102चा 3 वेळा गुणाकार करायचा आहे. तर हा गुणाकार व्यवस्थित करा 102चा, कारण आता 102चा घन आपला पाठच असेल असं नाही. तर आपण काय करूया, मल्टिप्लाय करूया. 2 गुणिले 2 4, 2 0 0, 2 1 2. परत हे 0 तुम्हाला 3 वेळा लिहायचं आहे आणि परत 1 न गुणायचं आहे. 2 0 आणि 1 या सगळ्यांची करा बेरीज. 4 0 2 आणि 2 4 आला, हा 0 आणि हा 1. परत आलेल्या संख्येला अजून एकदा 102 ने गुणा, कारण आपल्याला गुणाकार किती वेळा करायचा आहे हो, 3 वेळा. हे झाले 2 वेळा आणि इथला 3 वेळा. म्हणजे बघा, बेचोक येईल तुमचा 8, 2 0 0, परत बेचोक येईल 8, परत 2 0 0 आणि 2 1 2. परत आपण काय करायचं आहे, 0 किती आला, 1 2 3 4 आणि 5. ओके, आणखी एकदा आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे बघा, 1 4, परत 0, परत 4, परत 0 आणि परत 1. तर या सगळ्यांची जी काय बेरीज आहे ती बेरीज किती येईल बघा, 8 8 लिहा, 0 0, 8 आणि 4 12 येईल. इथे येईल हातचा 1, 1 1, 4 आणि 2 येईल 6, परत 0 आणि 1 1. म्हणजे
बघा तुमचं जे 102चा 3 वेळा गुणाकार जो आला आहे ना, तो अशा पद्धतीनं आलेला आहे. ओके, अशा पद्धतीनं आलेला आहे. 10,61,208 आणि याला भागिले बघा इथे, बघा इथं भागिले किती 5 आहे. ओके, आता अत्यंत महत्त्वाची स्टेप कुठली आहे, तर आपल्याला 5ने भाग घालवायचा आहे. तो 5 एके 5 करा, 5 एके 5 करायचं आहे. इथं बघा 5 दोन्ही किती होईल 10 होईल. परत 6 साठी बघा, 6 साठी 5 एके 5, मग 1 उरला, झाले 11. 11 5चा पाढा आहे, 5 दोन्ही 10, परत 1 उरला, 1वर 2, परत 5 दोन्ही 10, परत 2 उरले, 2वर 0 म्हणजे 5 चोक किती झाले 20 झाले. परत 8ला काय करा, 5 एके 5, 6 7 8, 3 उरले, 3वर मनानं 0 द्या, पॉईंट घ्यायचा, 5 सक्क 30 म्हणजे किती उत्तर आले बघा इथं 21 हे 241 पॉईंट वरचे 6. ओके, म्हणजे हे एकक दशक शतक हजार 10,000 आणि त्याच्यानंतर लाख म्हणजे 2,12,241 पॉईंट वरचे किती आले तुमचं 60 आलेलं आहे. ही झाली तुमची काय रास झाली. रासची रक्कम जी आहे की नाही बाळांनो, तर ती मुद्दलापेक्षा नेहमी कशी आली पाहिजे हो, जास्त आली पाहिजे. कारण रासमध्ये मुद्दल प्लस त्याच्यावरचं व्याज असतं. आता मुद्दलच तुमचं 2 लाख आहे, मग त्याच्यावरती जी काही जास्त रक्कम येईल 2 लाखापेक्षा जी काही जास्त असेल तेच तुमचं चक्रवाढ व्याज आहे. मग ते तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काय करणार, डायरेक्टली आता तुम्ही काय करणार, तर चक्रवाढ व्याज बरोबर किती येणार, तर या रासमधून मुद्दल तुम्ही वजा करा. डायरेक्ट आलं तरी सुद्धा उत्तमच आहे, कारण मी आत्ताच सांगितलं होतं 2 लाखापेक्षा जी काही रक्कम जास्त येईल ती तुमचं व्याज आहे, कारण मुद्दलामध्ये ते व्याज ॲड झालेलं आहे म्हणून ती रास येते. तर सरळ सरळ 2 लाखावरती वरती किती आले 12,241, तर तेच तुमचं व्याज आहे. तरी पण आपण इथं दाखवूया 2,12,241.6 मायनस करायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये 2 लाख रुपये. ओके, चला 2 लाखाला 2 लाख गेले तर वरची किती अमाऊंट राहिली बघून घ्या. वरची अमाऊंट राहिली 12,241.6. 6 लिहिलं चालते, पर्यायात 7 लिहिलं तरी सुद्धा चालते. म्हणजे दोन्ही कडली तुमची व्याजाची रक्कम बघा करेक्ट आलेली आहे. तर दोन्हीही ट्रिक मी तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला जी ट्रिक सोपी वाटेल ती तुम्ही वापरा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कोणती ट्रिक आवडली. पद्धत क्रमांक 1 ट्रिक बरोबर चांगली वाटते का पद्धत नंबर 2ची ट्रिक तुम्हाला बरोबर वाटते, जी काय असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशा अनेक व्हिडिओसाठी आपला हा जो चॅनल आहे दृष्टी ऑनलाईन क्लासेस सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला थँक्यू, धन्यवाद.